MSc Part 1, Paper 3 Organic Chemistry. In that Unit 2 Reaction and Rearrangement. Then next rearrangement is a cationic rearrangement. Cationic rearrangement means यामध्ये काय होणार आहे फॉर्मेशन कॅटायन फॉर्मेशन होणार आहे. ओके त्यामध्ये फर्स्ट रिएक्शन इज अ टिफॅनोडेमचं rearrangement. The Tiffany-Demjo rearrangement is also called as a TDR. Is a chemical reaction of a 1-amino methyl cycloalkanol with nitrous acid to form the enlarged cycloketone. ओके ज्यामध्ये रिएक्शन कोणाकोणामध्ये होणार आहे तर 1-amino methyl cycloalkanol with a nitrous acid to form the enlarged cycloketone. ओके म्हणजे enlarged cycloketone फॉर्मेशन होणार आहे. The basic reaction mechanism is a diazotization of the amino group by the nitrous acid followed by the expulsion of nitrogen and the formation of a primary carbocation. ओके म्हणजे यामध्ये काय होणार आहे बेसिक रिॲक्शन काय आहे डायझोटायझेशन होणार आहे अमिनो ग्रुपचं देन कशामुळे तर नायट्रस ॲसिडमुळे ओके अँड द नायट्रोजन एक्सप्लोशन ऑफ अ नायट्रोजन अँड द फॉर्मेशन ऑफ अ प्रायमरी कार्बोकॅटायन फॉर्मेशन यामध्ये मिळणार आहे ॲज अ इंटरमिडिएट याच्यामध्ये आपल्याला कार्बोकॅटायन मिळणार आहे. रिअरेंजमेंट रिॲक्शन विथ अ रिंग एक्सपान्शन फॉर्म अ मोर स्टेबल ऑक्झिनियम आयन विच इज अ डिप्रोटोनेटेड. देन नेक्स्टमध्ये काय होणार आहे रिंग एक्सपान्शन होणार formation of a more oxonium ion formation and which is a deprotonated and the formation of the cycloketone. It's a simple reaction. The intermediate is a carbocation. Okay, then next the reaction. What is this in this reaction? Firstly is a cyclopentanone. Okay, then OH and CH2 NH2. Then HNO2 in the arrow is a nitrous acid and the formation of the cycloketone. Cycloketone formation यामध्ये होणार आहे म्हणजे कीटोन ग्रुप आपल्याला ॲज अ फंक्शनल ग्रुप जो आहे तो प्रोडक्टमध्ये मिळणार आहे आपल्याला. ओके देन मेकॅनिझम इन दिस फर्स्ट इज अ नायट्रस ॲसिड इज प्रोटोनेटेड. फर्स्टली काय होणार आहे प्रोटोनेटेड होणार आहे म्हणजे काय फॉर्मेशन ऑक्सिजनची लोन पेअर अबस्ट्रॅक्ट H+. ओके देन OH मीन्स H2O फॉर्मेशन होणार आहे. देन नेक्स्टमध्ये काय होणार आहे दुसरा जो नायट्रस ऑक्साईड आहे तो ॲज अ कॉन्ज्युगेटेड थ्रू नायट्रोजनवरती अटॅक मारणार आहे. देन H2O मॉलिक्यूल रिमूव्ह होणार आहे. देन द नेक्स्ट स्टेप द NH2 the H+ is a hydrogen is present. Okay, in the next step मध्ये नायट्रोजन abstract the H from this NH2. ओके मीन्स कनेक्ट काय होणार आहे त्यामध्ये इज सिम्पल डायझोटायझेशन रिॲक्शन आहे इथे होणार आहे. इन द नेक्स्ट स्टेपमध्ये काय होणार आहे N डबल बॉन्ड O फॉर्मेशन. ओके इन द नेक्स्ट स्टेप प्लस H2O रिमूव्ह होणार आहे म्हणजे ऑक्सिजनची लोन पेअर H+ घेणार H2O फॉर्मेशन होणार ट्रिपल बॉन्ड नायट्रोजन आहे तो ट्रिपल बॉन्ड फॉर्मेशन करणार आणि H2O तिथून रिमूव्ह होणार आहे म्हणजे काय फॉर्मेशन झालं तिथे सिम्पल डायझोटायझेशन रिॲक्शन आहे N ट्रिपल बॉन्ड N. ओके इन द नेक्स्ट रिॲक्शन रिंग एक्सपान्शन होणार आहे जी 6 मेंबर रिंग आहे ती 7 मेंबर रिंग फॉर्मेशन होणार आहे आणि कार्बोकॅटायन इंटरमिडिएट आपल्याला तिथे मिळणार आहे. ओके द फॉर्मेशन ऑफ द कार्बोकॅटायन इंटरमिडिएट अँड देन इज द लास्ट स्टेप इज द प्रोटोनेशन अँड द फॉर्मेशन ऑफ द कीटोन. ओके म्हणजे जर 5 मेंबर रिंग असेल तर 6 मेंबर रिंग मिळणार 6 मेंबर रिंग असेल तर 7 मेंबर रिंग मिळणार म्हणजेच काय होणार आहे यामध्ये रिंग एक्सपान्शन होणार आहे. हे सिम्पल रिॲक्शन आहे. पहिलं सिम्पल NH2चं काय होणार आहे डायझोटायझेशनमध्ये डायझोटायझेशन रिॲक्शन होणार आहे म्हणजेच N ट्रिपल बॉन्ड N फॉर्मेशन अँड देन द रिंग एक्सपान्शन फॉर्मेशन ऑफ द कार्बोकॅटायन इंटरमिडिएट अँड द लास्ट स्टेप इज द फॉर्मेशन ऑफ द प्रोडक्ट ॲज अ cyclic ketone means ring expansion reaction. Okay, next is the application. In the application the first is the first is a टिफॅनोडेमचं reaction. Okay, टिफॅनोडेमचं reaction होणार आहे म्हणजे काय फॉर्मेशन ऑक्सिजनची लोन पेअर H+ घेणार H2O फॉर्मेशन होणार ट्रिपल बॉन्ड नायट्रोजन आहे तो ट्रिपल बॉन्ड फॉर्मेशन करणार आणि H2O तिथून रिमूव्ह होणार आहे म्हणजे काय फॉर्मेशन झालं तिथे सिम्पल डायझोटायझेशन रिॲक्शन आहे N ट्रिपल बॉन्ड N. ओके इन द नेक्स्ट स्टेप द
12 मेंबर रिंग आहे. फर्स्ट इज 11 मेंबर रिंग फॉर्मेशन झाले. सेम रिॲक्शन आहे. CH2 NH2 NH2चं पहिलं डायझोटायझेशन रिॲक्शन म्हणजे N ट्रिपल बॉन्ड N मध्ये कन्वर्जन होणार. देन next reaction is a ring expansion reaction, the formation of the carbocation intermediate, and then the simple deprotonation and the formation of the ketone, cyclic ketone. Okay, in this next example, next application is the same reaction happen with this cyclopentane ring. Okay, means what is firstly is a diazotization reaction, then next is a N triple bond N formation means, and then is a carbocation ring expansion reaction, is the formation of the carbocation, and the through the ring expansion the formation of the ketone. Okay, mechanism स्वतः ट्राय करा, स्वतः प्रॅक्टिस करा. सिंपल रिॲक्शन आहे. Okay, the next reaction is a fumarate rearrangement. Is also formation of the carbocation. It's a cationic rearrangement means what? In that reaction, the each reaction is the formation of the carbocation intermediate in each reaction. Okay, the fumarate rearrangement is an organic reaction whereby a alkyl sulfoxide rearranged to an alpha acetoxy thioether is a monothioacetyl ester in the presence of acetic anhydride. ऑर्गॅनिक रिॲक्शन आहे. काय? अल्किल सल्फॉक्साइड इज रिअरेंज होतो टू ॲन अल्फा ॲसिलॉक्सी थायोइथरमध्ये. ओके, ॲसिटिक अनहायड्राइडच्या प्रेझेंटमध्ये. देन द मेकॅनिझम ऑफ द फ्युमरल रिअरेंजमेंट बिंग्स विथ द असायलेशन ऑफ अ सल्फॉक्साइड. पहिलं काय होणार आहे? असायलेशन होणार आहे सल्फॉक्साइडचं. रेझोनिक स्ट्रक्चर आपल्याला मेकॅनिझममध्ये दिलेलं असणार आहे 1 2. देन बाय द ॲसिटिक ॲसिड टू गिव्ह 3. ॲसिटिक ॲसिडने काय मिळणार आहे? आपला 3rd नंबरचा प्रॉडक्ट आपण मेकॅनिझममध्ये बघणारच आहे. With the acetate as a byproduct. In the next step, the acetate then act as a catalyst to induce the elimination reaction and to produce the cationic thiol structure. And 4, with acetic acid as a byproduct, and finally acetate attack the thiol to give the final product. Okay, let's see the reaction. Okay, in the first step is sulfoxide, then anhydride in the arrow, and the formation of the formation of alkyl sulfoxide is rearranged to the alpha acetaloxy thioether मध्ये कन्वर्जन होणार आहे. अल्फा ॲसिटोलॉक्सी थायोइथर. ओके, देन मेकॅनिझम. फर्स्टली द सल्फॉक्साइड, alkyl sulfoxide इज द रेझोनेटिक स्ट्रक्चर. रेझोनेटिक स्ट्रक्चर त्याचं फॉर्मेशन करून घ्यायचं आहे आपल्याला. काय होणार आहे? S+O-. ओके, देन इन द नेक्स्ट स्टेप S+O- कसं होणार आहे? हा जो निगेटिव्ह डबल बॉन्ड आहे तो ऑक्सिजनकडे शिफ्ट करायचा, म्हणजे O- आणि सल्फरवर पॉझिटिव्ह चार्ज येणार. ओके, देन इन द नेक्स्ट स्टेप वॉट? द negative charge is attached to the anhydride and this part is a loss. Okay, this group is attached to the acetate group is attached to the oxygen, acetate group formation, and then the next step is loss of this group, the O- is abstract the H+ and double bond formation. Okay, double bond formation and the loss of this acetate group is lost, and then in the next step the lost acetate group is attached to this carbon and the sulfur positive charge is neutralized and formation of the alpha acetoxy thioether. is a simple reaction आहे. काय आहे या रिॲक्शनमध्ये? पहिलं रेझोनिक स्ट्रक्चर सल्फॉक्साइडचं काढून घ्यायचं. ऑक्सिजनवरती निगेटिव्ह चार्ज आहे तो अनहायड्राइडवर अटॅक मारणार. O-C डबल बॉन्ड O हा जो ग्रुप आहे तो तिथून लॉस होणार. ओके, देन नेक्स्ट स्टेपमध्ये जो लॉस झालेला O- ग्रुप आहे तो काय करणार? H+ घेणार, डबल बॉन्ड फॉर्मेशन करणार आणि हा जो ग्रुप आहे तो इथून लॉस करून टाकणार. तो जो लॉस झालेला ग्रुप आहे तो परत काय करणार? या कार्बनवरती अटॅक मारणार आणि परत सल्फरवरती जो पॉझिटिव्ह चार्ज आहे तो न्यूट्रलाइज केला जाणार. ओके, सिंपल रिॲक्शन आहे. स्वतः मेकॅनिझम ट्राय करा, त्याचं प्रॅक्टिस करा. ओके, देन नेक्स्ट इज ॲप्लिकेशन इन दॅट वॉट?
आपल्याला यामध्ये फक्त काय रिॲक्टिव्ह मॉइटी बघायची आहे. कुठे आहे याच्यामध्ये रिॲक्टिव्ह मॉइटी, जे सल्फर दिस. ओके, इथे काय दिलं त्यांनी, अनहायड्रेट ऑलरेडी दिलेलं आहे. सेम ग्रुप आहे. काय होणार आहे, पहिल्यांदा काय करणार आपण, रेझोनॅटिक स्ट्रक्चर फॉर्मेशन करून घेणार. याच्याकडे O मायनस फॉर्मेशन अटॅक टू दिस कार्बन, देन लॉस ऑफ दिस ग्रुप, देन लॉस झालेला ग्रुप H प्लस घेणार, निगेटिव्ह H प्लस घेणार, तो निगेटिव्ह चार्ज कार्बनवरती फॉर्म होणार, तो डबल बॉन्ड फॉर्मेशन करणार, देन ग्रुप काय होणार, परत सल्फरच्या लागलेला ग्रुप जो आहे इथे ऑक्सिजनवरती, तो तिथून लॉस होणार. देन लॉस झालेला ग्रुप परत कार्बनवरती अटॅक करून सल्फरचा चार्ज न्यूट्रलाइज करणार. हे सिम्पल रिॲक्शन आहे. देन इन द नेक्स्ट स्टेप इज द सेम इज अनहायड्रेट प्रेझेंट आहे आणि सल्फर ग्रुप ऑल्सो प्रेझेंट आहे. सेम रिॲक्शन तशीच होणार आहे. मध्ये आपल्याला कॅटायनिक्स प्रोसेस एक मिळते, कॅटायनिक इंटरमिडिएट एक मिळतो त्याच्यामध्ये. ओके, सल्फरवरती जो पॉझिटिव्ह चार्ज येतो तेव्हा कॅटायनिक इंटरमिडिएट तो आपल्याला तिथे मिळून जातो. सिम्पल रिॲक्शन आहे. स्वतः मेकॅनिझम ट्राय करा, प्रॅक्टिस करा त्याची. ओके, थँक्यू.